सकाळी उठलो आणि गेलो बाहुलीच्या गेटवर गेलो. आत गेलो, आमची जरा शाळा बघितली, आठवण आली पहिल्याची. शाळेला दिवाळी सुट्टी पडली होती, शाळा शांत होती. पुढं आलो तर का श्रीधर दिसले. श्रीधर अण्णा म्हणजे आमच्या वेळेला शाळेच्या हॉस्टेलवर अण्णा म्हणून होते, मुलांच्यावर देखरेख करायला. पूर्ण हॉस्टेल सगळं त्यांच्या ताब्यात. परत आलो मंदिरात बाहुली बाबांचं दर्शन घेतलं. इथं होते बेडगे सर, आता आहेत ते मुख्याध्यापक एमपीसी विद्या मंदिरचे. बाहुलीचं दर्शन घेऊन परत आलो बाहेर बघतो तर काय, परत बांधकाम नवीन चालू होतं. बांधकाम बघितलं तोपर्यंत मला शाळा दिसली, ही लहान मुलांची. शिशु बाल ते 4थीपर्यंत शाळा इथं. भावांनो, हे शिकवत्यात एवढं भारी, जबरदस्त शिकवत्यात इथं, खरोखर चांगलं शिकवत्यात. हे इथले विद्यार्थी कुठतर मोठ्या पोस्टवरच असतात इथं शिकून गेलं की. हे बघा इथं क्रीडो लॅब पण आहे, लहान पोरांना खेळणी वगैरे तयार करायला शिकवतात लहान पोरांना. आणि इथलं शिक्षण एवढं भारी काय माहिती आहे काय, कारण चेअरमनच इथे चांगले लागले आहेत, तात्याशो आत्ने. आणि मुख्याध्यापक आहेत सुनीता पाटील. मग काय शिक्षण चांगलंच असणार. बघा इथं भावानो, शाळेची बगीचा बघा, पोरांना खेळायला किती साहित्य आहे बघा, पाळणा आहे, झोपाळा आहे. किती जबरदस्त वाटतंय माहिती आहे काय वातावरण इथलं. भावानो, पैसे गेले तर चालेल, पण इथले संस्कार आणि पोरग्याचे शिक्षण एकदम टॉपमध्येच. पोरग टॉपलाच येणार. हे बघा मित्रांनो, आज दिवाळी सुट्टी आहे, पण ड्रायव्हर भावाने कशी गाडी सजवल्या, गाडी पुजल्या. आज दिवाळी सुट्टीचं लक्ष्मीपूजनचं. बघा भावानो, खतरनाक गाडी पुजलेलं आहे आणि खतरनाक. बघा हे प्रत्येक गाडी कशी खतरनाक पुजल्या. याचं नियोजन शरद जुगळे सरांनी केल्या. शरद जुगळे सर. हे बघा मित्रांनो, इथली शाळा किती मस्त वाटते, किती वातावरण चांगलं आहे. बघा किती वातावरण मस्त वाटतंय भावांनो.